मोठा भाऊ म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे हे सगळं काही घडलं. अतिशय अप्रतिम अशी बुद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण फ्रेजरपुरा गदेघाट अमरावती येथे झालं. त्याच्यानंतर 7वीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये त्यांनी होली नेम हायस्कूल मुंबईला इथे ॲडमिशन घेतली. एक मराठी मीडियमचा मुलगा सरळ 7वीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतो, त्यांना झेपेल का अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शाळेमध्ये होती, कारण की मी त्याच शाळेमध्ये शिकलो. परंतु त्यांना झेपलं आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाने ते पास झाले. तेव्हा अतिशय अप्रतिम अशी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. एक मोठा भाव म्हणून माझी आणि माझ्या लहान बहिणीची त्यांनी नेहमी, म्हणजे आमचे वडील आई हे राजकारणात असल्यामुळे नेहमी प्रवास करत असत. तर ते जेव्हा प्रवास करत असेल तेव्हा आमच्या दोघांचेही सांभाळ ते करत होते. 10 वर्षापूर्वी आमचे वडील पिताश्री दादासाहेब रासूगवी यांचे निधन झालं. त्याच्यानंतर दादासाहेबांची जी पोकळी आहे, म्हणजे आम्हाला दोघांना तर सांभाळलंच, पण त्याचप्रमाणे दादासाहेबांचे भाऊ बहीण म्हणजे आमचे काका, आमचे आतेभाऊ, मामेभाऊ या सगळ्यांकडे त्यांचं लक्ष असते. त्यांच्या संकटात ते धावून जातात. आणि सगळ्यात शेवटी मी एकच सांगेल की सामान्य म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये मोडक्या शाळेमधून त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. एक नवीन संदेश त्यांनी या देशाला दिला की आज जे लोक महागड्या स्कूलमध्ये जातात, डोनेशन देण्यासाठी धडपड करतात, त्यांनी आज अशा प्रकारचा संदेश दिला की एका मुडक्या शाळेतून सुद्धा सरन्यायाधीश या पदापर्यंत व्यक्ती पोचू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमचे पिताश्री दादासाहेब गवईंनी पुढे नेले, पण आमचे बंधू भूषणजी गवई त्यांचे विचार त्यांनी ते खरे करून दाखवले. त्यांच्या या कारकिर्दीला मी यश चिंतितो. जय भीम. श्री भूषण गवई आज देशाचे सरन्यायाधीश होत आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. ते अत्यंत मनमिळाऊ व खूप साधेपणाने राहणारे त्यांची शिकवण होती लहानपणापासून. ते अत्यंत फैजपुरासारख्या स्लममध्ये लहानपणापासून ते मोठे झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण महानगरपालिका शाळेत झालेला होता. आणि ते आजही एवढे नरम आहे की एक दिवसाची खूप आठवण मला माहीत आहे की ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा एक दिवस मला फोन आला. त्यांनी मला असं म्हटलं की भाऊ म्हणे, ते चपराशाची आई वारली, त्याला तू स्वतः त्या मयतीमध्ये जाय आणि त्यांना 5,000 रुपयाची मदत पण कर. आणि एवढ्या लहान गोष्टीची याच्या उच्च पदावर असताना ते लहान गोष्टीची आठवण ठेवतात आणि गरीबचे गरीब माणसाला ते मदत करतात. त्यामुळे त्या माणसाचं मन खूप हे आहे असं दिसते. नेहमीच असे किती प्रसंग आहे माझ्याकडे त्याचे की ते खूप लहान गोष्टीकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असते.